नमस्कार, कसे आहात सगळे? माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अतिशय पौष्टिक अशी भाजी म्हणजे करडईची भाजी. फक्त भाजीच नाही तर करडईच्या बियांचा वापर केला जातो, करडईच्या तेलाचा वापर केला जातो. तर अशीच पौष्टिक भाजीची रेसिपी आज आपण बघणार आहोत. सर्वप्रथम काय करायचं आहे, करडईची भाजी जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भाजी निसून घ्यायची आहे. काही ठिकाणी कसं असतं की भाजी ही डायरेक्ट कापून घेतली जाते, पण आमच्याकडे नसतं तसं. मी नाही करत. मी अशा प्रकारे भाजी निसून घेते आणि मगच भाजी जी आहे ती कापून घेते. असं केल्याने काय होतं ना की जर आपली भाजी निबर असेल तर ती लवकर शिजण्यास मदत होते आणि आपली भाजी लवकर शिजली जाते. भाजी जर निबर असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे निसून घेऊ शकतात. जसे की मी सुरुवातीला म्हटले होते, करडईची भाजी अतिशय पौष्टिक भाजी आहे. त्याच प्रकारे करडईचं जे तेल मिळतं ते सुद्धा खूप गुणकारी आहे. जर तुमची सांधे दुखत असतील, गुडघे दुखत असतील आणि त्यावर जर तुम्ही करडईच्या तेलाने मालिश केली तर गुडघेदुखी आणि सांधेदुखी थांबण्यास लवकर मदत होते. करडईच्या भाजीचं महत्त्व जर तुम्हाला समजलं तर तुम्ही ही भाजी वारंवार आवडीने खाल. करडईची भाजी जी आहे ती कशी दिसते हे तुमच्या लक्षात आलंच असेल आणि बोलता बोलता इथे आपली भाजी जी आहे ती निसून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, करडईची भाजी जी निसलेली आहे ती आता आपल्याला चिरून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही भाजी चिरून घ्या. करडईची भाजी चिरत असताना खूप बारीकही नाही आणि खूप मोठीही भाजी चिरून नाही घ्यायची आहे. व्यवस्थित आपल्याला सारखी चिरून घ्यायची आहे. आणि तुम्ही बघा या ठिकाणी माझी भाजी कशी चिरलेली आहे. मी खूप मोठी नाही आणि खूप बारीकही नाही आहे. तुम्ही एकदा अशा प्रकारे माझी रेसिपी फॉलो करून बघा, तुम्हाला रेसिपी ही नक्की आवडेल. या ठिकाणी आपली भाजी कापून झालेली आहे. नेक्स्ट आता काय करायचं आहे, आपल्याला भाजी उकडून घ्यायची आहे. भाजी उकडवण्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवून त्यामध्ये माझी जेवढी भाजी आहे त्या प्रमाणात मी पाणी टाकलं आहे आणि थोडंसं मीठ घालून त्यामध्ये मी भाजी सोडून देणार आहे. हे बघा तुम्ही अशा प्रकारे मीठ घालून आणि भाजी पाण्यामध्ये उकडायला सोडून द्यायची आहे. गॅसची फ्लेम आधी फुल ठेवायची आहे जेणेकरून पाण्याला उकळी लवकर येईल आणि त्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती तुम्ही मीडियम ठेवू शकतात आणि एखाद्या चमच्याच्या सहाय्याने किंवा झाऱ्याच्या सहाय्याने भाजी आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. कोणी कोणी काय करतं की करडईची भाजी जी आहे ती डायरेक्ट फोडणीला टाकून शिजवली जाते आणि काही ठिकाणी अशा प्रकारे भाजी उकडून केली जाते. तुम्ही जर भाजीला डायरेक्ट फोडणी देत असाल तर अशी रेसिपी फॉलो करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आता आपल्याला भाजीचा मसाला रेडी करायचा आहे. त्यासाठी इथे मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या तुम्हाला भाजी जितकी तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकतात आणि मी आता इथे शेंगदाणे घेतलेले आहेत 3-4 चमचे छोटे. तुम्हाला भाजीमध्ये जितके शेंगदाणे हवे आहेत तितके शेंगदाण्याचा वापर तुम्ही इथे करू शकतात. करडईची भाजी आपण सुकी बनवणार आहोत त्यामुळे मसाला वाटताना त्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. आणि तुम्ही बघा अशा प्रकारे आता आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे. करडईच्या भाजीचा जेव्हा भाजी शिजली जाते त्यानंतर भाजीचा रंग बदलतो आणि आता मी भाजी पाण्यातून काढून घेतलेली आहे एका ताटामध्ये. थंड होण्यासाठी मी मोठ्या ताटात काढलेली आहे आणि बघा आता भाजीमध्ये जेवढं एक्स्ट्रा पाणी आहे ते अशा प्रकारे तुम्ही पिळून घ्यायचं आहे, त्यामधून काढून टाकायचं आहे पाणी. भाजी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यातलं पाणी जे आहे ते काढून टाका, नाहीतर चटका लागण्याची शक्यता असते. आणि बघा अशा प्रकारे माझी भाजी मी इथे सगळी भाजी पिळून झालेलीच आहे आणि जे उरलेलं पाणी आहे ते आता आपल्याला कोणत्याच कामाचं नाही, ते पाणी खालचं टाकून द्यायचं आहे. बघा अशा प्रकारे करायचं आहे तुम्हाला सेम.
आता आपल्याला द्यायची आहे भाजीला फोडणी. भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आणि लगेचच त्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकते आहे. तेल टाकल्यानंतर तेल थोडंसं तापून द्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं जिरे, थोडीशी मोहरी आणि जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ना शेंगदाण्याचं, मिरच्यांचं, ते आपल्याला यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. आपले जिरे मोहरी किंवा आपण जे वाटण टाकतो आहे ते जळायला नको त्यामुळे. आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला आपला शेंगदाण्याचा मसाला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. चवीनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसं कमीच टाका, कारण सुरुवातीला आपण भाजी जेव्हा आपण उकडायला टाकत होतो तेव्हाही थोडंसं मिठाचा वापर आपण केला होता त्यामुळे. त्यानंतर आपला मसाला परतल्यानंतर आपण जी भाजी पिळून घेतली होती, भाजीतलं पाणी काढून टाकलं होतं, ती भाजी अशा प्रकारे आपल्याला हातांनी मोकळी करून मसाल्यामध्ये टाकून द्यायची आहे. आणि बघा तुम्ही अशी भाजी परतून घ्या आणि सगळा मसाला जो आहे तो भाजीमध्ये मिक्स करून घ्या. आणि किती छान दिसते बघा भाजी, एकच नंबर. आणि तुम्ही रेसिपी नक्की फॉलो करून बघा, नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल. करडईची भाजी जी आहे ती बाजरीच्या भाकरीसोबतच छान लागते, त्यामुळे मी या ठिकाणी बाजरीची भाकरीच केलेली आहे. आणि बघा तुम्ही भाजी किती छान दिसते आहे. भाजी करताना भाजीला तेल जरा जास्तच टाका, त्याने भाजीची चव अजून वाढते. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.